त्यांना जो दावा करायचा आहे तो करू द्या. महाराष्ट्राच्या जनतेला समजू तर द्या ह्यांच्या मनात किती द्वेष होता शरद पवारांबद्दल. तो परवा दिसला द्वेष. मग माझ्यावर टीका केली की हा धचा मा करतो. आजपर्यंत अजित पवारांनी एक्सप्लेनेशन दिलं आहे असं कधी पाहिलं होतं कुणी महाराष्ट्रात? काय एक्सप्लेनेशन द्यायला बाहेर आले जर मी नाटकी बोललो होतो तर? तुमच्या मनातलं तुमच्या हृदयातलं खरं बाहेर आलं, खरं. आणि मी भांडत लावत नाही आहेत आणि होय भांडण लावीन मी. ज्या पद्धतीने तुम्ही शरद पवारांना छळलं आहे त्याचे भोग तुम्हाला भोगावेच लागतील. के जिंदा रहने वाले आदमी यार मिसल पाव खाएंगे, हमको थोड़ी 5 स्टार लगता है खाने के लिए. अरे भूखे पेट लड़ेंगे उसके लिए जिसने हमको हमारा निर्माण किया है. सब पे दावा बोलने दो उसको, सब पे. शरद पवार पे तो दावा नहीं बोल सकते ना अभी. ताकत तो शरद पवार है, उनको तो सिर्फ क्या फंड बिल्डिंग यही दिखती है. शरद पवार का दिल नहीं दिखा उनको. दिल तोड़ के चल दिए. जर अजित पवार गटाकडनं पक्षासाठी फोडून किंवा त्यांच्या त्या असं आहे, महाराष्ट्रातली जनता हुशार आहे हो, लय हुशार आहे महाराष्ट्रातली जनता. आणि ते चिन्हभिन्न काय नसतं. म्हणजे आता तुम्हाला खूप वेळ झाला माझी बाईट घेऊन. 1977 साली जनता पार्टीची स्थापना झाली तेव्हा तर तुमचा टी व्ही पण नव्हता. 1 महिना होता निवडणुकीला. जयप्रकाश नारायणांनी सगळ्यांची मोठ बांधली होती आणि पहिल्यांदा त्यांनी चिंता घेतलं नांगरधारी शेतकरी. आणि त्यांची घोषणा होती देशासाठी कष्टकरी नांगरधारी शेतकरी. आणलं ना सत्तेवर. लोकांच्या मनात असलं तर ते इंदिरा गांधींचाही पराभव 1,80,000 मतांनी रायबरेलीत जयप्रकाश नारायणांच्या हातात नव्हतं. अलाहाबादचा बादशाह ओळखला जायचा हिम्मती नंदन बहुगुणा, तेही 1,80,000 मतांनी हरले होते. ग्वाल्हेरमध्ये अटल बिहारी वाजपेयी 1,80,000 मतांनी हारले होते. लोकांचा काही भरोसा नसतो. लोक इथपर्यंत सहन करतात, ह्याच्यावरती गेले की कापून टाकतात. महाराष्ट्रात ती वेळ येईल. तुमचं आलं रे, तुमचं लाईव्ह तेजस्वनी पंडित कोण? नाही असं आहे की महाराष्ट्रातला ॲक्टर असो, कलाकार असो, साहित्यिक असो, अहो या सगळ्या क्षेत्रामध्ये शरद पवार आहेत ना. कुठल्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष किंवा त्यांना निमंत्रित केलं अजित पवारांना? इथलं साहित्य संमेलन असो, इथलं नाट्य संमेलन असो, इथली नाट्य परिषद असो. म्हणून मी सांगितलं ना, बहुआयामी व्यक्तिमत्व आहे ते. प्रचंड वाचन, प्रचंड ज्ञान. बीकेसी उदाहरण देतो, कोणाला माहीत नसेल. ते सिंगापूरला गेले होते, सिंगापूरला एक पुस्तक वाचलं त्यांनी आणि हे त्यांना ते एक नवीन सिटी अशी त्यांच्या मनात आली. उतरले विमानातनं, लगेच कॅबिनेटला गेले. कॅबिनेटमधनं सगळ्या सेक्रेटरीला सांगणं मला येऊन भेटा. त्यांना सगळ्यांच्या मनात घातलं की आपल्याला बीकेसीमध्ये हे बनवायचं आहे. सगळ्या सेक्रेटरीने विरोध केला. ते म्हणाले आपण बनवायचं म्हणजे बनवायचं. आणि आजची बीकेसी जी मुंबईत उभी आहे ना, सर्वात महागडी वास्तू जिथे मिळते, ती देण महाराष्ट्राला आणि मुंबईला दिली आहे शरद पवारांनी. असं आहे की आमच्या प्रकरणात वेगळं होतं. आमच्याकडनं मागितलं गेलेलं की ह्या 3 टेस्ट सोडून, म्हणजे सादिक अलीचा जो निर्णय आहे त्याच्यात आता खोलात जायचं नाही आहे. तुम्ही तुमच्यातर्फे काय टेस्ट घेण्यात यावी हे टेस्ट द्या. आम्ही त्यांना वेगळी टेस्ट सुचवली होती. आज त्यांनी त्यांच्या जाहीर झालेल्या निकालात सांगितलं आहे की आमची त्यांच्याकडे टेस्ट मागितली होती आणि टेस्ट दिलीच नाही आम्हाला लिहून. आमच्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत की आम्ही टेस्ट दिली होती. याचाच अर्थ की इलेक्शन कमिशन हे मॅनेज झालं होतं. त्याच्यामुळे ह्या देशातल्या लोकशाहीची एक संस्था आहे ती. लोकशाहीचा बुरुज ढासळू नये म्हणून इलेक्शन कमिशनने प्रयत्न करायचे असतात. तेच जर त्या बुरुजावरती बुलडोजर चालवत असतील तर काय करायचं पुढे? सर, एक राष्ट्र एक पक्षाच्या दृष्टीने की शिवसेनेनंतर राष्ट्रवादी स्थानिक पक्ष संपवण्याच्या दृष्टीने ज्या प्रकारे मला येत आहे की एकीकडे ठाकरेंचं घर उद्ध्वस्त करायचं आणि दुसरीकडे पवारांना उद्ध्वस्त करायचं. पवारांना वाकवायचं, शरण येतील का हे बघायचं. अरे ते महाराष्ट्राचं रक्त आहे, महाराष्ट्राचं. अठरा पगड जातींना घेऊन लढलेला माणूस आहे तो. शाहू फुले आंबेडकरांचा विचारांचा पाईक आहे तो.
आरक्षण, महिला शिक्षण, रयत शिक्षण संस्था, कबड्डी, कुस्ती, क्रिकेट, असं बहुआयामी व्यक्तिमत्व दाखवावं कोणाचं एकाचं महाराष्ट्रात. विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर म्हणाले की आपत्कालीन निर्णय राष्ट्रपतीच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आधारित येणार. आम्हाला ते माहिती होतं, आम्हाला हे सगळं माहिती आहे. त्यांचा निर्णय टाईप कुठनं करून येऊन घेणार आहेत, ते कोण टाईप करणार आहे, सगळं आम्हाला माहिती आहे. त्याच्यात काय मोठे आहे. तर अमित शहा म्हणाले होते की येणार असं आहे की त्याच्यामध्येच घोळ आहे. कारण का सुप्रीम कोर्टामध्ये सुभाष देसाई वर्सेस चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र गव्हर्नमेंट ह्यांचा जी याचिका होती त्याच्यावरती जे निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसच्या बेंचनी, त्याच्यामध्ये 147 आणि 148 नावाचा जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी स्पष्ट म्हटलं आहे आणि ते चंद्रचूडनी म्हटलेलं आहे. माननीय हिज लॉर्डशिप चीफ जस्टिस चंद्रचूडांचं म्हणणं असं आहे की जेव्हा अपात्रतेविषयी याचिका चालू असते तेव्हा अशा प्रकारचा कुठलाही निर्णय घेणं हे संविधानाला धरून होणार नाही. हा माझ्या अंदाजाने 147वा पॅरेग्राफ आहे त्या निर्णयातला. कारण का डिस्क्वालिफिकेशन पिटिशन चालू असताना तुम्ही निर्णय कसा देऊ शकता? तुम्हाला काय माहिती कोण डिस्क्वालिफाय होणार नाही होणार? आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे, त्यांनी लिहिलं आहे त्याच्यात. त्यांनी जरी असं म्हटलं की इलेक्शन कमिशन कॅन टेक इट्स ओन डिसिजन, पण त्यांनी त्याला एक जॉईन करून दिलेलं आहे, ते सूचित केलं आहे तुम्ही असं करू नका. सर्वोच्च न्यायालय कधी असं सांगत नाही, कारण का ती क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी आहे, कारण का ते एक इन्स्टिट्यूशन आहे. त्या इन्स्टिट्यूशनला त्यांनी सूचना केली आहे की तुम्ही असं वागू नका. आणि ती चंद्रचूडांसमोरच आता ह्या याचिका परत जाणार आहेत. त्यांचाच हा निर्णय आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालय पण आम्ही विचारत नाही. हे जे काय देशामध्ये चालवण्याचं काम सुरू झालं आहे ते अतिशय दुर्दैवी आहे. त्या पद्धतीने चंदीगडच्या ते रिटर्निंग ऑफिसरनी मतपत्रिकेमध्येच फिरवून टाकले सगळे. तिथेच दिसतंय ना हिंमत किती वाढत चालली आहे. ही राष्ट्रविरोधी कारवाई आहे. ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाविरुद्ध कारवाई आहे. तुम्हाला निवडणूक निर्णय अधिकारी बनावलं म्हणून तुम्ही काही कराल काय? मारली ना चपरा चंद्रचूड साहेबांनी की ही लोकशाहीची हत्या आहे. आणि अशाच हत्या प्रत्येक संस्था जर करायला लागल्या तर लोकशाही जिवंत कशी राहणार? आपल्याला लोकशाही वाचवण्यासाठी बाहेर पडायचं आता. आणि नशीब बघा ना, मी कालच बोललो होतो, आमचा पक्ष शरद पवार, आमचा प्राण शरद पवार, आमची निशाणी शरद पवार. आज निवडणूक आयोगानेच ती देऊन टाकली आमच्या हातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार. अजून काय पाहिजे? हे काय आमचं झालं, हे बॅनर पण झालं आमचं तयार. ते माईक लागेल. माझा चेहरा जाऊ दे रे, चेहऱ्याला काय बघतात. आलं का? 91 साली लोकसभेचं पहिलं तिकीट कोणी दिलं? दिल्लीमध्ये तुमच्या अस्तित्वाची ओळख कोणी करून दिली? हाताला धरून दिल्लीमध्ये कोणी फिरवलं? या सगळ्याचा मी व्यक्तिगत साक्षीदार आहे. भले बाकीच्या पक्षातल्या लोकांना माहीत नसेल हे सगळं. तुम्ही लोकसभेत पडलात, त्याच्यानंतरही तुम्हाला विमानोड्डाण मंत्री केलं साहेबांनी, आणि ते पण इंडिपेंडंट चार्ज, म्हणजे कॅबिनेट मंत्र्यासारखे सगळे अधिकार दिले तुम्हाला. कुठल्याही मिटिंगला जायचं झालं तर प्रफुल्ल तू जा, साहेबांचं वाक्य असायचं. आणि या सगळ्यांचा हातभार लागलाय शरद पवारांचा गळा घोटायला, आणि तरी आज मोठ्या तोंडाने बोलतायत की आम्हाला न्याय मिळाला. नियती कसा सूड घेईल हे काळ बघेल आता. आणि नियतीचा सूड निश्चित आहे, कारण का तुम्ही चोरलंय फक्त घड्याळ, मनगट आमच्याकडे आहे. लोकसभा चुनाव आयोग द्वारा बराबर दिया गया है. हालांकि हम पहले कल ही मैंने बोला था
कि हमारी जान शरद पवार है, हमारी पार्टी शरद पवार है, हमारा चिन्ह शरद पवार है, हमारा सब कुछ शरद पवार है। ये पार्टी को जन्म किसने दिया था? 99 में पार्टी को किसने जन्म दिया था? शरद पवार जी ने। इन लोगों को बनाया किसने था? शरद पवार जी ने। ये पार्टी ऊपर कैसी की? शरद पवार जी की वजह से। तो आज खेल आकर ऊपर वाला खेलता है तो बराबर ही खेलता है। उन्होंने नाम ही दे दिया, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार, और इनको देंगे अभी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अलीबाबा 40 चोर पाकिट मार। घड़ी चुरा के लेके गए ना, वो ट्रेन में घड़ी चुराते नहीं, वो मार के ऐसा घड़ी चुरा के ले गए। ये तो हमारे हाथ में ही है ना, जिससे तलवार चलाई जाती है। वो एक मराठी में गाणं आहे, तुम्ही पण घ्या, काळ्या छातीवरती कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ घेऊ घेणी। पोलादी मनगटे ते शरद पवार। महाराष्ट्र गीतातलं हे कडवं आहे, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी। आणि त्याच्यातलंच आहे की दिल्लीचाही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, तो महाराष्ट्र शरद पवारांमध्ये आहे आणि तोच दिल्लीचा तख्त राखेल महाराष्ट्राचा। सर अजित पवार जरा जे एकदम मोठी चूक, हे मी पहिल्यापासून बोलत होतो, तेव्हाही बोलत होतो, तेव्हा अर्थात कोण ऐकायला तयार नव्हतं। पण जो माणूस एकदा गद्दारी करतो त्याच्यावर आयुष्यात कधीही विश्वास ठेवायचा नसतो। जो एकदा गद्दार तो कायमचा गद्दार। आता जे काय असेल ते मला माहीत नाही। आता पुतण्या येऊन पायाशीच पडून रडायला लागला तर शेवटी त्यांना पण हृदय आहे ना। जे ह्या लोकांना वाटतं की शरद पवारांना हृदयच नाही आहे, तसं नाही आहे। तो सुद्धा माणूस आहे, त्यालाही वेदना आहे, तो दाखवत नाही, गोष्ट वेगळी। शरद पवारांच्या चेहऱ्यावरती आजही मी बघितलं की जराही असं आपण कसे त्रासतो की साला काय झालं यार, त्यांना जराही कुठेही मला असं दिसलं नाही की ते त्रस्त आहेत। त्यांना काय देवानी शक्ती दिली आहे देवाच ठाऊक बाबा। पण आता स्वतःचा पुतणा पायावर पडला आणि रडायला लागला तर काय करणार? वडील भावाने वाढवलेला मुलगा जर असा निघाला जो त्यांच्या मृत्यूचीच वाट पाहतोय तर काय करणार शरद पवार? म्हणजे मी त्या दिवशी बोललो की प्रतिभा, म्हणजे आम्ही त्यांना काकी म्हणतो किंवा ताई म्हणतो, ज्यांनी त्याला खायला घातलं, खायला तिच्या कंकवाचा तरी विचार करायचा हे सगळं बोलताना। आता राजकीय हत्या घडवून आणली, ज्यांनी बनवलं आहे ना त्यांनीच दाबला शरद पवारांचा गळा। अर्थात ते या सगळ्यातनं फिनिक्स पक्षी आहे, तो राखेतनं उडेल आणि विश्व बनवेल। तो विश्वनिर्माता आहे, तो स्वतःचं विश्व बनवेल आणि त्याच्यात लहान लहान जे काय आज कार्यकर्ते आहेत त्यांना सगळ्यांना समावून घेईन आणि तेच ह्या काळचे पुढचे नेते असतील आणि ते शरद पवारच बनवतील महाराष्ट्रात। अमित शहा पार्टी कार्यालय ऐसा है, तुम जितना शरद पवार को उतनी ही जनता तुमको करेगी। करो और शरद पवार को सताओ। तुमको क्या लगता है, जनता को अच्छा लगता है? तुम उसके मरने की प्रार्थना याचना करोगे, तुम उसको गला दबा के उसकी राजकीय हत्या करने का प्रयास करोगे, उसके घर से निकाल तो दिया, अब पार्टी ऑफिस से भी खींच लो उसको बाहर। अरे हम राजनीति फुटपाथ पे बैठ के करेंगे यार, हमने थोड़ी कभी कोई राजा के घर में जन्म दिया है तो हमको कुछ फर्क गिरता है। हम तो जिंदगी में पहले से ही फुटपाथ थे, आज भी फुटपाथ पे, कल भी फुटपाथ पे रहेंगे। मेरे जैसा कार्यकर्ता तो झंडे बैनर बिनर लगा के इधर तक आया है, मेरे को कुछ नहीं फर्क गिरता है। मैं अजित पवार थोड़ी हूँ। स्टेशन पे झंडा लगाओ, स्टेशन पे आंदोलन करो, इधर आंदोलन करो, आंदोलन के कम से कम 100 गुने होंगे मेरे पास आज तक। अजित पवार बता दे वे एक गुना लिया है क्या? वो कार्यकर्ता है क्या? उसने शरद पवार का सिर्फ इस्तेमाल किया, शरद पवार के नाम पे अपना जीवन सुधारा। वो सब सत्ता की राजनीति कर सकता है। सत्ता जिथे बोजा तिथे सोजा। राजकारण हे सत्तेसाठी करायचं नसतं, तो लोककल्याणकारी राज्याचा एक मार्ग असतो आणि लोककल्याण हे यांच्या दृष्टीने नाहीच, म्हणजे यांच्या डोळ्यात यांच्या विचारात नाहीच। राजकारण कशासाठी करायचं हे समाजशास्त्रामध्ये सांगितलं गेलं
की लोककल्याणकारी राज्याचा निर्माण करण्यासाठीचा तो मार्ग आहे, राजमार्ग. ह्याने जी गल्ली बनवून टाकली, गल्ली. लोककल्याणकारी राज्यासाठी ही भूमिका आहे तुमची? हा प्रश्न तुम्हाला महाराष्ट्र नक्की विचारेल. 2019 में अजीत पवार को फिर पार्टी में लेना कहीं ना कहीं ये सबसे देखो ऐसा है, मेरी भूमिका स्पष्ट. मैं तभी भी दिल से नाराज था जब उनको पार्टी में लिया गया, क्योंकि वो व्यथित शरद पवार हमने देखे थे. और वो झूठ मूठ की बातें बताना हमेशा कि मी कधीतरी तोंड उघडीन, मी कधीतरी तोंड उघडीन, वो डरावना माहौल तैयार करना, यही काम वो कर सकता है, बाकी कुछ नहीं काम कर सकता है. ये नहीं बताएगा कि शरद पवार ने मेरे को, मैं भाग जाने के बाद भी मेरे को उप मुख्यमंत्री बनाया, ये नहीं बोलेगा कभी. लेकिन जनता जानती है ना, लोकतंत्र में अगर चाबी किसके हाथ में है तो वो आम जनता है ना. आम जनता जानती है ना तुम भागे कैसे थे, कौन से प्राइवेट प्लेन से उड़ गए थे, कैसे तुम्हारे 2 दिन फोन ऑफ थे, और फिर तुम कैसे आए, फिर कैसे कॉम्प्रोमाइज़ हुआ. वो दुनिया को नहीं मालूम, हमको तो मालूम है ना. इतने दिन हम शांत बैठे थे कि वो शरद पवार के लाडले थे, तो हम कुछ नहीं बोलते थे. पर अगर शरद पवार जी का सबसे ज़्यादा इस्तेमाल सत्ता में अगर किसी ने किया होगा तो वो अजीत पवार है. उनको बोलो हिंदी में एक भाषण करे. राष्ट्रीय अध्यक्ष है ना अभी तो घोषित नहीं हुए. इलेक्शन कमीशन ने कहा कि उनका चुनाव भी बराबर नहीं है. उनको बोलो एक हिंदी में भाषण दे के दिखावे दिल्ली के तालकटोरा स्टेडियम पे, एक इंग्लिश का भाषण दे के दिखावे यूएनओ में. जितने वो पढ़े उतने ही शरद पवार पढ़े. तभी तो इतने चैनल्स नहीं थे, इतने न्यूज़पेपर नहीं थे, ये नहीं था, वो नहीं था, तो भी शरद पवार का भाषण यूएनओ में हुआ, शरद पवार का भाषण डेवॉस में हुआ. पूरा दुनिया के इकोनॉमिक वर्ल्ड में, एग्रीकल्चर वर्ल्ड में शरद पवार जी को जाना पहचाना जाता है. खुद मनमोहन सिंह ने कहा कि मेरी लिबरल इकोनॉमी का जो थॉट प्रोसेस है उसको ताकत मुझे कहाँ से मिली, तो व्यक्ति का नाम शरद पवार है. मनमोहन सिंह ने दावोस में 91 में शरद पवार जी जब गए थे उसके बाद ये मनमोहन सिंह ने कहा था, हु इज़ कंसिडर्ड टू बी फादर ऑफ ये सब लिबरलाइजेशन. और जो 10 साल भारत ने निकाले, जब इकोनॉमिक डाउनफॉल हुआ पूरा विश्व में, भारत का उसको तकलीफ नहीं हुआ, भारत को अमेरिका उड़ गई थी, तब भी मनमोहन सिंह ने भारत संभाला. वो मनमोहन सिंह कहते हैं कि मेरे लिबरल इकोनॉमी का जो थॉट प्रोसेस था, जो मुझे भारत में लाना था, उसका सबसे बड़ा सपोर्टर और जिसकी ताकत मुझे मिली उसका नाम शरद पवार है. चुनाव आयोग संपल्याशिवाय महाराष्ट्रात आपलं काही होणार नाही राजकीय दृष्ट्या, आणि म्हणून हे धक्के देण्याचं काम केलं जातं आहे. आणि दुर्दैवाने आमच्याच घरातनं त्यांना ताकद मिळाली, कारण का शरद पवारांनी कधी पक्ष ठेवलाच नव्हता. ते घर समजायचे. कुठलाही निर्णय घेताना त्यांनी कधीच एकट्याने घेतला नाही. हे 10 जण जे आत्ता बडबडत आहेत ना, तेच 10 जण प्रमुख बजावून बसायचे आणि पक्षाचे निर्णय व्हायचे. जे 99 सालापासून झालेला एकही निर्णय हा प्रफुल्ल पटेलांना विचारल्याशिवाय झाला आहे का? प्रफुल्ल पटेलांनी उत्तर द्यावं. हा अजित पवारांना विचारल्याशिवाय झालं आहे का? अजित पवारांनी उत्तर द्यावं. हा छगन भुजबळांना विचारल्याशिवाय झालं आहे का? छगन भुजबळांनी उत्तर द्यावं. हा सुनील तटकरेंना विचारल्याशिवाय झालं आहे का? सुनील तटकरेंनी उत्तर द्यावं. हा तुम्ही प्रत्येक बैठकीत असायचं ना शरद पवारांबरोबर. या पक्षाचं बरं वाईट जे काय झालं तुम्ही साक्षीदार होते. तुम्ही शरद पवारांबरोबर होते. शरद पवार तुमचंच ऐकायचे, दुसरं कोणाचं ऐकायचंच नाही. निवडणुकीच्या तोंडावर साहेब तुम्हाला नवीन चिन्ह भेटले आहे. अरे काय नवीन चिन्ह पोचव. नवीन चिन्ह अजून मिळालं नाही, ते येईल. सोशल मीडिया आहे ना आता, आणि कार्यकर्ते आहेत जिवंत. महाराष्ट्राच्या मनात काय राग आहे ना, की वयाच्या 84 वर्षाच्या शरद पवारांना हे जे छळतायत त्याचं उत्तर महाराष्ट्रातला तरुणी, म्हातारी सगळे देतील, सगळे. कारण हा मराठी माणसाला छळलं आहे त्यांनी. एका मोठा म्हणजे मी नेहमी सांगतो, तुमचा एक निर्णय सांगा कोणाचा आहे जो अजरामर आहे. सांगा उद्या अख्खा 24 तास विचार आणि सांगा की आमचा हा निर्णय अजरामर आहे. तुम्ही फक्त सुप्रमा केलं, तटकरे काय आणि अजित पवार काय, आणि म्हणून एवढे आरोप झाले. शरद पवारांवर का नाही कधी आरोप झाले आणि सिद्ध झाले?
शरद पवारांचा एक एक निर्णय वेचून बघा, एक एक निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे. रोजगार हमी योजना 77, त्याच काळामध्ये मराठवाडा विद्यापीठाचा ठराव, महिलांना आरक्षण, महिलांना आरक्षण, मंडळ आयोग, असे मी 100 निर्णय वाचून दाखवतो. शेतीमध्ये, अर्थशास्त्रामध्ये, राजकीयदृष्ट्या, सोशलॉजीमध्ये. आणि तुम्ही सांगा ना तुमचा एक निर्णय. तुम्ही तेवढेच वर्ष आहात ना, आज नाही म्हणायला गेलं तरी 25 वर्ष आहेत ना निर्णय प्रक्रियेत. काय तुमचा एक निर्णय सांगा ना की बाबा आम्ही हा निर्णय घेतला आणि तो महाराष्ट्राच्या भविष्यासाठी उपयोगी पडेल. आज आणलं ना त्यांनी महिलांना मुख्य प्रवाहात. आज प्रत्येक गावातली दलित महिलाही महापौर होऊ शकते ना. हे शरद पवार आहे. तो अख्खं लातूर जाऊन बसून उभं करून घेतलं. भूकंप झाल्यावरती 1 तासात पोचणारा तो पहिला माणूस होता. गावातल्या लोकांना माहीत नव्हतं बाजूच्या काय झालं, तेव्हापर्यंत शरद पवार गावात होते. उस्मानाबादची एक गोष्ट सांगतो. त्यांचं गारा पडायला लागल्या म्हणून त्यांच्या हेलिकॉप्टर खाली उतरवलं. ते खाली उतरवल्यानंतर ते गारा पडत असताना ते शेतात गेले आणि शेतीचं नुकसान बघितल्यावरती 4 दिवस तिथेच राहिले. तिथनं ते दिल्लीला गेले आणि आर्थिक मदत घेऊन आले. ते शरद पवार आहेत. लोकांचं असं नाडी ओळखतात, नाडी. मी त्यांच्याबरोबर होतो मनमाडला. कांद्याचा प्रश्न उग्र झाला. ते तिथनं मुंबईला येणार होते. मलाच सांगितलं फोन कर, विमान मागव ओझरला. मी ओझरवरनं दिल्लीला जातो. दिल्लीला गेले. तिथनं त्यांनी पहिल्यांदा मला सांगितलं पी चिदंबरमला फोन लावून देत. मी फोन लावून दिला. त्यांनी चिदंबरम साहेबांना सांगितलं कुठलाही निर्णय घेऊ नका जोपर्यंत मी येत नाही. रात्री त्यांची बैठक झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चिदंबरमने जाहीर केलं की कांद्याच्या निर्यातीवरती आम्ही बंदी टाकणार नाही, तुम्ही निर्यात करा. आणि आयातीवर बंदी टाकली. प्रत्येक म्हणजे गव्हाचा भाव, म्हणजे ते जेव्हा ॲग्रिकल्चर मिनिस्टर होते तेव्हा भारत 37 राष्ट्रांना अन्न पुरवायचा. 37 राष्ट्रांना. आज आपण युक्रेनकडनं गहू घेतो आहोत. जगाच्या बाजारपेठेमध्ये आपली शेती संपलेली आहे. ज्या शेतीला सोनेरी दिवस आणले होते ही संपली शेती. शेतकरी देशोधडीला लागला आहे. कधी कांदे रस्त्यावर फेकतात, तर कधी बटाटे रस्त्यावर फेकतात, तर कधी टमाटे रस्त्यावर फेकतात. तेव्हा ज्या माणसाने तुम्हाला घडवलं, पिकॅसोचं पेंटिंग जे लटकतं ना, ते पिकॅसोचं पेंटिंग बघितल्यानंतर ते चित्रकार कोण आहे तो अजरामर आहे. पिकॅसोचं पेंटिंग करणाऱ्या रस्तोरस्ती गावी हजारो पेंटर आहेत, चित्रकार आहेत, पण शेवटी जेव्हा तो पिकॅसोच लक्षात राहतो लोकांचा. मिशेलएंजेलोने जी काय केलं आहे त्या चर्चमध्ये वरती असं चढून 8-8 दिवस वरती पेंटिंग करत बसायचा, तेच अजरामर आहे. बाकी कोणी किती तशी पेंटिंग गेली त्यांना नाही विचारत. शेवटी जो ते घडवून आणतो चित्र, जे म्हणजे तो शिल्पकार असतो, शिल्पक ओळखलं जातं पण शिल्पकाराचं नाव अजरामर होतं, तेच शरद पवार. असे कितीही जणांनी गद्दारी केली, अशा कितीही जणांनी त्यांच्या पाठीत सुरा खुपसला, काही होणार नाही. हम लढेंगे और जीतेंगे. सर 2019 काही वेळापूर्वी इलेक्शन कमिशननी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदजी पवार, शरदचंद्र पवार असं नाव जाहीर केलं. माझ्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार. मी काल माझ्या पहिल्या मुलाखतीत किंवा माझा जो पहिला बाईट घेतला आणि रिझल्ट आल्यानंतर तेव्हाच सांगितलेलं, आमचा प्राण शरद पवार, आमचा पक्ष शरद पवार, आमची निशाणी शरद पवार आणि आमचा जीव शरद पवार. शरद पवारांशिवाय या पक्षात काहीच नव्हतं. शरद पवारांनी हा पक्ष जन्माला घातला, हे नियतीने दाखवून दिलं. आता नियतीने नावच दिलं शरद पवार, कारण का त्यांनी घड्याळ मनगटावरनं चोरलं पाकिट मारासारखं. पण मनगट आमच्याकडेच आहे ना. आणि लढाई, इतिहास काय सांगतो? इतिहास हे सांगतो की मनगटाच्या जोरावरती लढाई लढली जाते. हे चोरांनी लक्षात ठेवावं होतं, पाकिटमारांनी. सैन्य किती मोठं आहे याच्याकडे कधीच जगाने बघितलं नाही.
मनगटात जोर कोणाच्या हे बघितलं, मनगट आमच्याकडेच राहिलं. चोरांनी घड्याळ नेलं, अलिबाबा 40 चोरांनी. त्यामुळे आम्हाला उलटा आनंद झाला. काल मी जे बोललं ते सत्यात उतरलं की आमचा पक्षच शरद पवार आहे. आणि महाराष्ट्राला पण कळलं आता की शरद पवारांनीच जन्म दिलेला पक्ष परत त्यांच्याकडे झाला. आता ह्यांच्यात हिंमत असाल तर लावावं ना नाव, NCP राष्ट्रवादी काँग्रेस पवार अजित पवार, NCP राष्ट्रवादी काँग्रेस सुनील तटकरे, NCP राष्ट्रवादी काँग्रेस प्रफुल्ल पटेल, लावा नाव. तसंही नाव तुमचं नावच कुठे नाही आहे. शरद पवार हे जन्मदाते आहेत, हे नियतीने सिद्ध केलं. आणि ह्याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे. कारण का निवडणूक आयोगाचा निकाल हा इतका दुटप्पी, इतका संभ्रमित करणारा आहे. त्याच्या प्रत्येक पानामध्ये विरोधाभास आहे, प्रत्येक पानामध्ये. त्यांनी आमच्याकडनं सादिक अलीची जी केस आहे, ज्याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी, ऑर्गनायझेशनल मेजॉरिटी आणि अजून एक पर्याय दिला होता, त्यांनी सांगितलेलं आहे सादिक अलीची केस बाजूला ठेवा. ते आमच्याकडे म्हणजे त्यांच्या जजमेंटमध्ये, म्हणजे ते पहिलं शेवटचं जे आर्ग्युमेंट झालं आहे त्याच्यामध्ये टाईप केलेला आमच्याकडे पुरावा आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही एक पर्याय सुचवा काय करायचं. तर आम्ही पर्याय सुचवला की हा पक्ष बळकट करण्यासाठी कोणाचे प्रयत्न होते आणि कोणी हा पक्ष बळकट केला हे आपण शोधून काढावं. तर त्यांनी पेपरमध्ये असं टाईप केलं की आम्ही ह्यांना पर्याय द्या म्हणून सांगितलं, तरी ह्यांनी कुठलाही पर्याय दिला नाही. इतकं खोटं, धादांत खोटं इलेक्शन कमिशन कसं बोलू शकतं. आणि सगळ्या गोष्टींमध्ये, सगळ्या ह्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन फक्त एकतर म्हणजे विरोधाभासाची निवेदनं करतायत किंवा खोटं बोलतायत. आणि माझं स्पष्ट मत आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नाहीच, कठपुतली आहे ती, कठपुतली इन्स्टिट्यूशन. 2019 पासून ह्या पक्षामध्ये फूट पडली होती किंवा विरोध सुरू झाला होता, रिवोल्ट सुरू झाला होता. मग 2019ला अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची, म्हणजेच ते काय ते फायनान्स मिनिस्टरची शपथ कशाला घेतली. शेवटी काकांच्या पायावर गेल्यानंतर काकांनी माफ केला म्हणून ते मिळालं ना. हे इलेक्शन कमिशनला कुठल्या शक्तीने येऊन सांगितलं की बंड सुरू झालं होतं. जेव्हा शरद पवारांची निवड झाली आणि त्याच्यानंतर जे राष्ट्रीय संमेलन झालं 10/9ला आणि जे 10 आणि 11ला, त्याच्यामध्ये अजित पवार जे बोलले त्याच्यानंतर पत्रकारांशी, त्यांनी सांगितलं शरद पवारांची निवड योग्य आहे, शरद पवार हेच आमचे नेते आहेत. हे तर त्यांनी 3 जुलैला पण सांगितलं, 3 जूनला पण सांगितलं की शरद पवार हेच आमचे नेते आहेत. मग कुठे विरोध सुरू झाला. निवडणूक आयोगाला 30 तारखेला जे घडलं ते टाळायचं होतं. कारण का 30 तारीख जर दाखवली असती तर ती संपूर्ण तयारी हे झालेलं आहे ते अनधिकृत आहे हे सिद्ध झालं असतं. एका बंद खोलीमध्ये तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष नाही ठरवू शकत, तुम्हाला त्याचे काही नियम पाळावे लागतील. त्याच्यामुळे हे सगळं जे आहे हा गडबड घोटाळा आहे. थोडक्यात शरद पवारांना राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करायचं हा जो कट आहे, ह्या कटातले जे प्रमुख आरोपी आहेत ते कोणी नाही दुसरं, ते अजित पवार आहेत. त्यांनी कोणाची मदत घेतली बितली ती माझ्या दृष्टीने गौण आहे. बॉम्ब कोणी फेकला हे महत्त्वाचं नाही, बॉम्ब बनवणारा कोण होता ते अजित पवार आहेत. तेव्हा ते परवा जे बोलले की मला माहीत नाही यांची कुठली निवडणूक शेवटची ठरणार आहे, म्हणजे तुम्ही आधी त्यांच्या मृत्यूची याचना केली आणि काल तुम्ही प्लॅन करून त्यांचा राजकीय गळा घोटण्याचा प्रयत्न केला आणि घोटलात. तेव्हा तुमचे हातही थरथरले नाहीत, तुम्हाला लाजही वाटत नाही, कारण का तुम्ही भावना शून्य आहे, तुम्हाला हृदय नाहीच आहे, तुम्ही हृदय झाडावर ठेवून आलेले आहात. ते नाही का एक लहानपणी स्टोरी सांगायचे की ते मारायला जातो आणि शेवटी सांगतो मी तर हृदय झाडावर ठेवून आलो आहे. हे झाडावर ठेवलं यांनी हृदय. त्याच्यामुळे तुम्ही कितीही काही करा,
तुम्ही पाकिटमारासारखं घड्याळ चोरलं आहे, पण मनगट तोडायचं विसरलेलं आहात. ते मनगट शरद पवारांचं आहे. ते 40शीत ते होतं तसंच आज आहे, ते 60ीत तसं जसं होतं तसंच आज आहे, 84व्या वर्षीही तसंच आहे. किंबहुना आता जास्ती मजबूतीने उभा राहील तो माणूस. तो जेव्हा जेव्हा संघर्षाला उभारला तेव्हा तेव्हा ते जास्त ताकदीने उभे राहिले. आणि एक कोणतरी शहाणा बोलला आत्ता काल काहीतरी की जितेंद्र आव्हाड त्यांच्या घरात आग लावतोय. त्या आग लावण्याचे धंदे मी नाही केलेत कधी आयुष्यात. मी जर काही चुकलो असतो तर शरद पवारांनी माझा कान पकडला असता, कान. तुमच्या नादाला लागून पुतण्या, तुमच्या जे बोलले आहेत त्यांना सांगतो, तुमच्या नादाला लागून तो पुतण्या खराब झाला. कारण तुमच्या रक्तात ते होतं. जे माझ्या विरोधात बोलले त्यांचं नावही घेत नाही मी. तुमच्या रक्तात ते होतं, रक्तात. तुम्ही तुमच्या बहिणीला किती त्रास दिला, तुम्ही तुमच्या काकाला किती त्रास दिला, हा इतिहास माहिती आहे ना तुम्हाला. महाराष्ट्राला माहीत नसेल, पण परळीतल्या अख्ख्या गावागावात त्याची चर्चा आहे. तेव्हा मला नाही बोलायचं. आणि तुमच्यासारख्याने तो बोलायचंच नाही. तो बोलण्याचा अधिकार फक्त एकाला आहे, शरदचंद्र गोविंदराव पवारांना. मी जे बोललो आहे तो उघडपणाने बोललो आहे, मागे नाही वळून बोललो. की तुमच्या भाषणात हे सिद्ध होतं की तुम्हाला प्रतिभा काकींचं कुंकूच पुसायचं आहे. आणि काल राजकीय हत्या केलीत तुम्ही. आम्ही चुकीचं काय बोलतो आहे? आम्ही चुकीचं अजिबात बोलत नाही आहे. ज्या पक्षाची स्थापनाच शरद पवारांनी केली होती, ज्या पक्षाची निर्मितीच शरद पवारांनी केली, ज्या पक्षाचे संगोपन शरद पवारांनी केलं, ते वाढवलं शरद पवारांनी, ते मोठं केलं शरद पवारांनी. वृक्षा एवढं मोठं करून तुम्हाला सावली दिली शरद पवारांनी. त्या वृक्षाच्या मुळाशीच घ्याव घातलात ना राजा तुम्ही. आणि वरती तोंड करून बोलताय. ते आत्ता प्रफुल्ल पटेल बोलले स्पीकिंग ऑर्डर आहे. अहो आम्ही वाटली ना स्पीकिंग. आम्हाला पण इंग्लिश येतं, आम्हालाही कळतं. पण प्रफुल्ल पटेलची निर्मिती कोणी केली? 91 साली लोकसभेचं पहिलं तिकीट कोणी दिलं? दिल्लीमध्ये तुमच्या अस्तित्वाची ओळख कोणी करून दिली? हाताला धरून दिल्लीमध्ये कोणी फिरवलं? या सगळ्याचा मी व्यक्तिगत साक्षीदार आहे. भले बाकीच्या पक्षातल्या लोकांना माहीत नसेल सगळं. तुम्ही लोकसभेत पडलात, त्याच्यानंतरही तुम्हाला विमानोड्डाण मंत्री केलं साहेबांनी. आणि ते पण इंडिपेंडंट चार्ज, म्हणजे कॅबिनेट मंत्र्यासारखे सगळे अधिकार दिले तुम्हाला. कुठल्याही मीटिंगला जायचं झालं. लेकिन चुनाव चिन्ह क्या होगा आपके माध्यम से? क्या वो शरद पवार जी तय करेंगे, वो मेरा काम नहीं है. ही इज़ आवर बॉस. और हम वो नहीं है कि बॉस को कुछ सूचित करेंगे, बॉस के आगे जाएंगे. नहीं, जिएंगे मरेंगे उसके लिए. सर अमित शहा म्हणाले होते येणाऱ्या काळामध्ये